श्रीराम समर्थ। गोपाल कृष्ण भगवान की जय। दीती आपले पती कश्यप महामुनींना म्हणते आहे की इतरांचं हे सुख पाहून माझ्या मनामध्ये सवती मत्सर जागा झालेला आहे आणि म्हणून आपण माझ्यावर कृपा करा। ज्या स्त्रियांच्या गर्भातून आपल्यासारखा दिव्य ज्ञानी पुरुष पुत्र रूपाने जन्माला येतो, अशाच स्त्रिया सन्मानित मानल्या जातात आणि म्हणून मी आपल्याला प्रार्थना करते की मला आपल्यासारखा दिव्य तेज असणारा ज्ञानी असणारा पुरुष बालक रूपाने प्राप्त व्हावा। आमच्या वडिलांचं म्हणजे प्रजापती दक्ष यांचं आपल्या मुलींवर अतिशय प्रेम होते। ते नेहमीच आमची काळजी घेत असत आणि म्हणून आमच्या भावना जाणून त्यांनी आम्हा कन्यांचा आपल्याशी विवाह लावून दिला आणि म्हणून हे कमलनयन, हे मंगलमूर्ती, माझे प्रिय, आपण माझी इच्छा पूर्ण करा। मैत्रेय ऋषी सांगतायत विदुराला, अरे विदुरा, अशा प्रकारे ही स्त्री कश्यप मुनींची पत्नी दीती कामावेगाने अति आतुर झालेली आहे। तिला काम विव्हल करतो आहे आणि तिच्या मनातल्या कामभावना तिला बेचैन करतायत। कश्यप महामुनींनी परोपरीने समजून सांगून सुद्धा ती ऐकण्याच्या मनस्थितीत नाही। पुन्हा एकदा कश्यप मुनी तिला समजावण्यासाठी म्हणतायत, हे अधीर झालेली प्रिये, तुझ्या इच्छेनुसार मी आत्ताच तुझ्या मनासारखं अवश्य करतो, ज्यामुळे धर्म अर्थ काम या तिन्हींची सिद्धी होते। अशा आपल्या पत्नीची कामना कोण बरे पूर्ण करणार नाही? असा कश्यप महामुनींनी तिला प्रश्न विचारला आणि हे प्रिय पत्नी, तुझ्यामुळे तर मला या तिन्ही नाही का, धर्म अर्थ आणि काम या तिन्ही पुरुषार्थाची प्राप्ती होते। त्यामुळे मी तुझं हे मनोगत जाणतो आणि तुझ्या मनातली ही तीव्र इच्छा मी आता पूर्ण करतो। गृहस्थाश्रमी दुसऱ्या आश्रमांना आश्रय देत असल्यामुळे गृहस्थाश्रमाच्या द्वारे स्वतःही दुःख समुद्रातून पार होतो आणि म्हणून हे दीती, हे मानिनी, हे प्रिय भार्ये, या सर्व पुरुषार्थांची इच्छा करणाऱ्या अशा या स्त्रीला अर्धांगिनी समजली जाते आणि म्हणून तिच्यावरच आपल्या या गृहस्थाश्रमाचा भार असल्यामुळे आणि ती तो व्यवस्थितपणे पेलत असल्यामुळे आमच्यासारखे ज्ञानी पुरुष, विद्वान पुरुष संसारातून विरक्त होऊन साधना आणि आमची तपश्चर्या यामध्ये आम्ही निश्चिंतपणे एकात्मतेने राहू शकतो। हे गृहस्वामिनी, हे प्रिय पत्नी, तुझ्यासारख्या पत्नीच्या उपकारांची परतफेड आम्ही या जन्मातच नाही तर अनेक जन्मात देखील पूर्ण करू शकत नाही। त्यामुळे तू ही जी संतान प्राप्ती व्हावी अशी इच्छा केली आहेस ती मी अवश्य पूर्ण करीन। पण हे भार्ये, एक क्षणभर थांब, एक मुहूर्तभर थांब, कारण ही संध्याकाळची दिवे लागण्याची वेळ आहे। ही वेळ एकदा पार पडू दे, मग मी तुझी हवी ती इच्छा पूर्ण करतो। आणि जर आत्ताच आपण हे करू लागलो तर इतर ज्ञानी लोक माझी निंदा करतील आणि अशी वेळ
राक्षसांवर सुद्धा येऊ नये असं मला वाटतं. ही संध्याकाळची वेळ भयानक आहे. या वेळेला भगवान महादेव आपली सर्व भूतावळ घेऊन भूत, प्रेत, पिशाच आणि इतर राक्षस आणि इतर गण या समवेत या संध्याकाळच्या वेळेला संपूर्ण पृथ्वी तलावर हिंडत असतात. आणि या तिन्ही सांजेच्या वेळेला भूतनाथ असणारे भगवान महादेव नंदीवर बसून आपल्या सर्व गणांना बरोबर घेऊन भूतांना, प्रेतांना आणि सर्व नाही का इतर राक्षस यांना घेऊन संध्याकाळच्या वेळेला ते भ्रमण करत असतात. म्हणून हे साध्वी, या तिन्ही सांजेच्या वेळेला आपण त्यांचं पूजन अर्चन करण्यामध्ये आणि त्यांचं दर्शन घेण्यामध्ये आपला वेळ घालवावा. महादेव आपल्या सूर्य, चंद्र आणि अग्नी अशा तिन्ही डोळ्यांनी सर्वांना पाहत असतात. या जगामध्ये त्यांना कोणीही आपला नाही आणि त्यांच्यापासून कोणीही परका नाही. त्यांना कोणी विशेष आपुलकीचा नाही किंवा त्यांना कोणी निंदा करावी असाही नाही. आम्ही तर त्यांच्या मायेला जवळ करू इच्छितो की जिचा उपभोग घेऊन त्यांनी तिला दूर लोटला. विवेकी पुरुष अशा प्रकारे अविद्येने आचरण करत नाहीत. उलट ते भगवान महादेव, शंकर भगवान यांच्या चरित्राचे गायन करतात आणि सत्पुरुषच त्यांचं पूजन अर्चन करून त्या भगवंतापर्यंत, महादेवापर्यंत पोचू शकतात. एवढं सगळं असूनही ते स्वतः मात्र पिशाच्यासारखे स्मशानात वास करून भूत प्रेत गणांबरोबर राहत असतात. हे दिती, एक तू विचार कर, आपलं हे जे हाडा मांसाचं रक्ताचं बनलेलं शरीर जे आहे ते कुत्र्यांचे आणि इतर प्राणीमात्रांचे खाद्य नव्हे काय? जो अविवेकी या पुरुषालाच किंवा या देहालाच धन्य मानून वस्त्र, अलंकार, माळा, चंदन इत्यादी गोष्टींनी त्या देहाला सजवतो, तो अभागीच नव्हे का? ब्रह्मदेवादी लोकपालसुद्धा त्यांनी घालून दिलेल्या धर्ममर्यादांचं पालन करतात आणि म्हणून ते या विश्वाचं अधिष्ठान असतात. आणि ही मायासुद्धा अशा धर्माचं आणि मर्यादांचं पालन करणाऱ्या अशाच लोकांचं ऐकते आणि त्यांचीच आज्ञा पालन करते. असं असूनसुद्धा हे भगवान महादेव पिशाच्यासारखे आचरण करतात. त्या जगद्व्यापक असणाऱ्या प्रभूची ही अद्भुत लीलाच नव्हे का? हे सर्व कश्यप महामुनी आपली पत्नी दिती हिला समजून सांगत असताना मैत्रेय ऋषी विदुराला म्हणतायत, विदुरा, अशा प्रकारे महान ज्ञानी असणाऱ्या, धर्माचरण करणाऱ्या, धर्म जाणणाऱ्या त्या महान ऋषींनी, कश्यपांनी आपल्या पत्नीला दितीला हर प्रकारे समजून सांगितले. तरीसुद्धा अत्यंत कामातूर असलेल्या दितीने एखाद्या वेश्येप्रमाणे निर्लज्ज होऊन ब्रह्मर्षी कश्यपांच्या वस्त्रालाच हात घातला आणि त्यांना आपली कामतृप्ती करण्यासाठी भाग पाडलं. आपल्या पत्नीचा हा हट्ट पाहून कश्यपांनी मनोमन भगवान महादेवांना आणि इतर गणांना नमस्कार केला
त्यांची क्षमा मागितली आणि म्हणाले, माझ्या या पत्नीच्या हट्टासमोर माझं काही चालत नाही आहे. हे भगवन, मी इतक्या प्रकारे हर प्रकारे समजून सांगून सुद्धा ही कामातूर झालेली माझी पत्नी माझं ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. आपण मला क्षमा करा. माझ्या हातून हा अपराध घडू लागला आहे, घडणार आहे. तर अपराध घडण्यापूर्वीच मी आपली क्षमा मागतो. आणि अशा प्रकारे कश्यप महामुनींनी भगवंताची आणि त्या महादेवाची प्रार्थना करून त्यांची क्षमा मागून आपल्या पत्नीचं एकांतामध्ये पूर्णपणे समाधान केलं. तिच्याबरोबर त्यांनी समागम केला. विदुरा, हे सर्व झालं. त्यानंतर त्या कश्यप महामुनींनी नदीवर जाऊन स्नान केलं, प्राणायाम केला आणि ते मौन धारण करून ध्यान करत बसले आणि गायत्रीचा जप करू लागले. हे दृश्य पाहून दितीला आपण केलेल्या निंद्य कर्माविषयी लाज वाटू लागली आणि ती ब्रह्मर्षी असणाऱ्या कश्यप महामुनींजवळ जाऊन खाली मान घालून उभी राहिली आणि म्हणाली, ब्रह्मन, भगवान रुद्र भूतांचे स्वामी आहेत. मी त्यांचा अपराध केला आहे, परंतु ते भूतश्रेष्ठ माझा हा गर्भ नष्ट न करोत अशी माझी काहीतरी सोय करा, अशी विनंती तिने कश्यपांना केली. कारण तिला कुठेतरी मनामध्ये भीती वाटत होती की आपण जो हा गर्भ धारण केला आहे, भगवान शंकर क्रोधित होऊन कुठे त्या गर्भालाच नाश न करतील. आणि म्हणून त्यांनी नाश न करावा म्हणून तिने आपल्या पतीची प्रार्थना केली. उग्र आणि रुद्र रूप असणाऱ्या अशा महादेवाला तिने नमस्कार केला आणि म्हणाली, भगवान शंकर हे माझे मेव्हणेच आहेत आणि ते परमकृपाळू आहेत, त्यामुळे ते माझ्यावर प्रसन्न होतील. हा सगळा वृत्तांत मैत्रेय ऋषी विदुरांना सांगतात. विदुरा, अशा प्रकारे प्रजापती असणाऱ्या कश्यप महामुनींनी पाहिलं की आपली पत्नी दिती थरथर कापत आहे आणि आपल्या या गर्भाच्या रक्षणासाठी आपली प्रार्थना करीत आहे. तेव्हा ते म्हणाले, हे दिती, कामवासनेने तुझे चित्त मलिन झालेले आहे. त्यावेळची वेळ सुद्धा शुभ नव्हती. तू माझे म्हणणे ऐकले नाहीस आणि देवांची आणि महादेवांची सुद्धा तू अवहेलना केलीस. त्यामुळं हे अमंगल स्त्रिये, तुझ्या या अमंगल अशा आचरणामुळे तुला जे पुत्र प्राप्त होतील ते सुद्धा अमंगलच असतील, अधम असतील आणि राक्षस योनीमधले असतील. ते वारंवार या संपूर्ण लोकाला आणि लोकपालांना आपल्या अत्याचारांनी नको नको करतील. आणि हे तुझे पुत्र 2 महाभयानक राक्षस म्हणून जन्माला येतील आणि ते आपल्या राक्षसी कृत्यांनी सर्वांना नको नको करतील. जेव्हा त्यांच्या हातून अनंत अपराध घडतील आणि दीनदुबळे प्राणी मारले जाऊ लागतील, ते स्त्रियांवर जेव्हा अत्याचार करू लागतील आणि आमच्यासारख्या तपश्चर्या करणाऱ्या महर्षींना, ब्रह्मर्षींना जेव्हा ते त्रास देतील, त्यावेळेला सर्व जगाचं पालन करणारा हा भगवान विष्णू, हा परमात्मा परमेश्वर, हा जगदीश्वर क्रुद्ध होऊन अवतार घेईल आणि या आपल्या दोन्ही राक्षस प्रवृत्तीच्या पुत्रांना
स्वतः भगवान संपवतील. अशा प्रकारे कश्यप महामुनींनी आपल्या या 2 पुत्रांविषयीची भविष्यवाणी वर्तविली. यावर दिती म्हणाली, प्रभो, माझी अशी इच्छा आहे की जर माझ्या पुत्रांचा वध होणारच असेल तर तो साक्षात भगवंताकडून नाही का, भगवान चक्रपाणी यांच्या हातूनच घडावा. कोणा ब्राह्मणाच्या शापामुळे त्यांना मृत्यू येऊ नये, एवढीच माझी इच्छा आहे. यावर कश्यप महामुनी म्हणाले, हे देवी, तू आपल्या कर्माबद्दल शोक आणि पश्चाताप प्रगट केला आहेस. तुला योग्य काय आणि अयोग्य काय हेही समजलेलं आहे. भगवान विष्णू, शंकर आणि माझ्याबद्दल देखील तुला आदर आहे. म्हणून तुझ्या एका पुत्राच्या 4 पुत्रांपैकी एक असा होईल की जो त्या भगवंताचा परमदास असेल, परमभक्त असेल आणि सर्व जग त्याचा सन्मान करतील आणि त्याचं पवित्र यश सारेजण गातील. गोपाल कृष्ण भगवान की जय.